हरे कृष्णा. तर भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथाची चर्चा आपण मागच्या वेळी सुरुवात केली होती. त्याचं हे दुसरं सत्र आपण यावेळी संपन्न करण्याचा प्रयत्न करू. तर मागच्या सत्रामध्ये आपण शुद्ध भक्तीची व्याख्या काय ते लक्षात घेतलं होतं. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम आनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तम. उत्तम भक्ती म्हणजे ज्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या कर्म किंवा ज्ञानाचं मिश्रण नाहीये, अशा प्रकारची शुद्ध भक्ती भगवान श्रीकृष्णांच्या केवळ प्रसन्नतेसाठी, जी आपल्या सर्व इंद्रियांद्वारे आपण भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी जो प्रयत्न करतो, जो पुन्हा पुन्हा अभ्यास करतो, अनुशीलन करतो, तर त्याला भक्ती असं नाव दिलंय, शुद्ध भक्ती. आणि अन्याभिलाषिता शून्यम, कृष्णाला संतुष्ट करण्याच्या वाचून दुसरी कुठलीही इच्छा मनात न ठेवणं. आणि ज्ञान कर्मादि अनावृतम, जे निर्भेद ब्रह्मानुसंधान म्हणतात त्याला, किंवा निर्विकारवादी किंवा निर्विशेषवादी अशा तत्वज्ञानाला, तथाकथित तत्वज्ञानाला बळी न पडता केवळ शुद्ध भक्तीच्या तत्वज्ञानाचा अवलंब करून भगवान श्रीकृष्णां त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या नामाचा, त्यांच्या रूपाचा, त्यांच्या गुणाचा शाश्वत आणि अप्राकृत रूपात स्वीकार करून जेव्हा आपण त्यांच्या प्रसन्नतेसाठी ज्या क्रिया करतो, श्रवण, कीर्तन, स्मरण इत्यादी, जसं प्रल्हाद महाराजांनी सांगितलंय, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम इति पुंसार्पिता विष्णू भक्तिश्चे नवलक्षणा. भक्तिश्चे नवलक्षणा म्हणते क्रियेत भगवती अद्धा, जी साक्षात भगवंताला संतुष्ट करण्यासाठी केली जाते, त्याला शुद्ध भक्ती म्हणतात. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद पंचरात्रामध्ये सुद्धा म्हणतात की सर्वोपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेण ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. सर्वोपाधी विनिर्मुक्तम, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उपाध्या स्वतःसाठी निर्माण केल्या आहेत. मी विद्वान आहे, मी धनवान आहे, किंवा मी गरीब आहे, किंवा मी भारतीय आहे, किंवा मी अमेरिकेचा आहे, किंवा मी स्त्री आहे, पुरुष आहे, आबाल वृद्ध आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत उपाधी आहेत, या वरती आपल्या शरीराला चिकटलेले उपाधी आहेत. खरं तर आपला आत्मा म्हणजे भगवंतांचाच अंश आहे. ममई मांशो जीवलोके जीवभूता सनातना मनःष्ठानी इंद्रिया आणि प्रकृतीस्थानी कर्षती. भगवंतांचा अंश असल्या कारणामुळे आपलं कर्तव्य आहे की आपण आपल्या शरीराने, आपल्या मनाने, आपल्या वाचेने भगवंतांची पूर्णप्रमाणे सेवा करावी आणि त्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करावा. तत्परत्वेन निर्मलम, निर्मलम याचा अर्थ आहे की आपल्या या जड इंद्रियांच्या आतमध्ये आपली अप्राकृत इंद्रिय आहेत. म्हणजे आपले अप्राकृत कान आहेत, अप्राकृत नाक आहेत, अप्राकृत डोळे आहेत. ते सध्या भौतिक वासनांमुळे त्याच्यावर एक आवरण साचलंय, आणि भक्तीच्या या प्रक्रियेमध्ये त्या आवरणातून आपली मुक्तता होते. शीतो दर्पण मार्जनम भवमहा दावाग्नि निर्वापणम. तर अशा प्रकारे आपली जेव्हा या आवरणातून सुटका होते, तेव्हा खरोखर आपण आपल्या शुद्ध इंद्रियांद्वारे भगवान श्रीकृष्णांच्या शुद्ध इंद्रियांची सेवा करू शकतो. तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेण ऋषिकेश सेवनम. आपल्या सर्व इंद्रियांचे स्वामी कोण आहोत? सध्या आपण आपल्या बद्ध परिस्थितीमध्ये आपण समजतोय की मीच माझ्या इंद्रियाचा स्वामी आहे. माझ्या जिव्हेद्वारे मीच विविध चांगले पदार्थ स्वाद त्याचा घेऊ इच्छितो. माझ्या डोळ्याद्वारे मीच माझ्या उपभोगासाठी काही चांगल्या गोष्टी पाहू इच्छितो. परंतु जेव्हा आपण कृष्ण भक्तीमध्ये उन्नत होतो, तेव्हा आपण समजतो की आपल्या इंद्रियांचे स्वामी आपण नाही आहोत, भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणून त्यांचं नाव ऋषिकेश आहे, आणि म्हणून ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. ही थोडक्यात व्याख्या आपण मागच्या सत्रामध्ये पाहिली होती. आजच्या सत्रामध्ये भक्ती करायला सुरुवात केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कुठली लक्षणं दिसून येतात त्याची आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी भक्तीची लक्षणे, भक्ती केल्याची अनुषंगिक व मुख्य फळे हे आपण पाहणार आहोत आज. अनुषंगिक याचा अर्थ काय की भक्ती
आपण ही फळ प्राप्त करण्यासाठी पण भक्ती करत नाही आहोत, पण भक्ती करता करताच भगवंतांच्या कृपेने जे आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे, चांगल्या गोष्टी आवश्यक आहेत जीवनासाठी, उपयोगी गोष्टी आवश्यक आहेत, ते आपोआपच त्याची भगवंत व्यवस्था करतात. जसं आपण भगवंतांना याच्यासाठी भगवंताची सेवा नाही करत की भगवंतांनी आपलं भरण पोषण करावं. भगवंत तर आपलं भरण पोषण तर हत्तीचं पण करतात, मुंगीचं पण करतात, सगळ्यांचं करतात. पण आपण जेव्हा भगवंतांची भक्ती भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी करतो, तेव्हा भगवंत स्वतः आपला भार आपल्यावर, आपल्या सर्वांच्या चरितार्थाचा भार आपल्यावर घेतात. कशा प्रकारे आपण भक्तीसाठी ज्या ज्या गोष्टी, भौतिक गोष्टी सुद्धा आवश्यक आहेत, त्या सुद्धा भगवंतच पुरवतात. अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. भगवंत सांगतात, मी तुमचं योगक्षेम, योग आणि क्षेम त्याचं स्वतः वहन करेन. तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही फक्त तुमची भक्ती करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या सचोटीच्या मार्गाने तुम्ही जीवितार्थ चालवण्याचा प्रयत्न करा. तर भक्तीची 6 लक्षणं श्रील रूप गोस्वामी त्यांच्या ग्रंथामध्ये सांगतायत. तर पहिलं लक्षण आहे क्लेशग्नी, दुसरं लक्षण आहे शुभदा, तिसरं आहे मोक्ष लघुता कृता, चौथं लक्षण आहे सुदुर्लभा, पाचवं लक्षण आहे सांद्रानंद विशेषात्मा आणि 6वं लक्षण आहे कृष्णाकर्षिणी. तर या सर्वांचा आपण आढावा घेणार आहोत. या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय, एक एक करून आपण पाहू. भक्ती करायला सुरुवात केल्यानंतर म्हणजे काय, भगवंतांचं नाव घ्यायला, भगवंतांच्यावर पहिल्यांदा श्रद्धा आपली निर्माण होते. साधूंच्या संघामध्ये भगवंतांविषयी आपली श्रद्धा निर्माण होती. श्रद्धा काय असते, श्रद्धा शब्दे विश्वास कोय सुदृढ निश्चय, कृष्णे भक्ती केले सर्व कर्म कृत होय. जेव्हा आपल्याला सुदृढ निश्चय निर्माण होतो साधूंचा संघ करून हृदयामध्ये, की हे भगवंतांच्या विषयी जे शास्त्रामध्ये सांगितले ते सगळ्यात प्रमाणित आहे आणि त्याचं पालन केल्यानंतरच माझ्या आयुष्यामध्ये भलं होईल, ही जी श्रद्धा आहे, कृष्ण भक्ती केले सर्व कर्म कृत होय आणि सर्व कृतकृत्य त्याच्यातून मी होईन, ही जी दृढ श्रद्धा आहे याला श्रद्धा म्हणतात. शास्त्रामध्ये जे भगवद्गीता, भागवतम या शास्त्रांमध्ये जे सांगितलंय त्याच्यावर दृढ श्रद्धा असणं, हे म्हणजे भक्तीचा पहिला टप्पा आहे. त्यानंतर आपण साधू, गुरु, वैष्णव यांच्याकडून ऐकतो, त्यांचा संघ घेतो आणि त्यानंतर स्वतः भक्तीची प्रक्रिया चालू करतो, पद्धती चालू करतो, भक्तीची विविध अंग चालू करतो, भगवंतांविषयी श्रवण करतो, भगवंतांचं स्मरण करतो, भगवंतांच्या विग्रहांना भेट देतो, मंदिरांना भेट देतो, तीर्थयात्रेला जातो आपण. तरी तीर्थस्थळांना भेट देणं म्हणजे काही पर्यटन नव्हे, तर एक आपलं हृदय शुद्ध करण्यासाठी अशा आध्यात्मिक दृष्ट्या जे वातावरण पूर्ण स्पंदन, जिथे आध्यात्मिक स्पंदन असतात तिकडे जाऊन आपण स्वतःवर तो संस्कार करून घेतो. अशा आध्यात्मिक संस्काराद्वारे पुन्हा पुन्हा जेव्हा आपले आध्यात्मिक संस्कार हृदयावर होतात तेव्हा भौतिक संस्कार सगळे दूर जातात आणि आपण अधिकाधिक शुद्धतेचा आणि आत्म्याच्या मूळ स्वभावाचा जो आनंदमय आहे त्याचा अनुभव करण्याला प्रारंभ करतो. तर या भजन क्रिया जेव्हा श्रद्धा, साधू संघ आणि भजन क्रिया, या भजन क्रिया करता करता हे 6 लक्षण आपल्या जीवनामध्ये आपण अनुभव करू शकतो. खास करून पहिले 2 आणि पुढे अजून प्रगत झाल्यानंतर पुढची 2 लक्षणं आणि अजून प्रगत झाल्यानंतर अगदी भगवंताविषयी प्रेम प्राप्त केल्यानंतर शेवटची 2. तर क्लेशग्नी म्हणजे काय, क्लेश म्हणजे आपण आपल्या या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या दुःखांना सामोरे जातो. जन्म आहे, मृत्यू आहे, म्हातारपण आहे, आजारपण आहे. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अजून एका प्रकारे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आध्यात्मिक क्लेश आहेत, आधी भौतिक क्लेश आहेत, आधी दैविक क्लेश आहेत. आध्यात्मिक क्लेश म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीर आणि मनापासून जे विविध प्रकारचे क्लेश निर्माण होत आहेत. कधी तणाव निर्माण होतो, कधी कधी निराशा वाटते, कधी कधी विविध प्रकारचे रोग शरीराला सतावतात. ही जी शरीरापासून निर्माण होणारी, मनापासून निर्माण होणारी दुःख आहेत त्यांना आधी आत्मिक क्लेश म्हटलंय. आधी भौतिक क्लेश म्हणजे इतर प्राणी मात्रांपासून जे क्लेश होतात किंवा इतर लोकांपासून जे क्लेश होतात त्यांना आधी भौतिक म्हटलंय.
अधिदैविक म्हणजे विविध प्रकारचे भूकंप, नंतर कधी अतिवृष्टी होते, कधी अनावृष्टी होते, लोकांना खायला मिळत नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आध्यात्मिक अधिदैविक क्लेशांमध्ये मोडतात. या सगळ्या क्लेशांच्या मागे क्लेश प्राप्त झाल्यानंतर आपण प्रश्न विचारला पाहिजे की हे सगळे क्लेश मला का सतावतात. तसं सनातन गोस्वामी चैतन्य महाप्रभूने विचारलं के आम्ही केने आमाय जारे तापत्र आहे इहा नाही जानी केमान हित होय. मला हे सगळे विविध प्रकारचे क्लेश का सतावत आहेत. त्याचं कारण काय आहे की आपण अनादि कर्म फले पडी भवार्णव जले तरी बारे ना देखी उपाय. अनादि काळापासून आपण या भौतिक जगामध्ये आहोत. विविध प्रकारच्या कर्म आणि वासनांमुळे आणि दुष्कृत्यामुळे, ज्याला पाप म्हटलं जातं, त्यांचा एक संचित तयार होतं. त्या संचिताद्वारे आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्या पुण्याच्या आणि पापांची फळं भोगत राहायला लागतात. पुन्हा पुन्हा नवीन शरीर प्राप्त करावं लागतं. आणि हे जे पाप आहे हे भक्ती करायला सुरुवात केल्यानंतर एक अनुषंगिक फळ म्हणून त्याचा भक्ती नाश करून टाकते. तर पापामध्ये दोन प्रकारची पाप असतात, प्रारब्ध, अप्रारब्ध. म्हणजे आपण पूर्वी केलेली जी पाप आहेत त्याचा संचित आहे, ती जी फळ देव फलोन्मुख आहेत, जी त्यांचं जी फलित झालेली आहेत, एवढी अनंत कर्मांचं जे संचित आहे त्यातली जी पाप फलित झालेली आहेत त्यांना प्रारब्ध म्हणतात. म्हणजे या आयुष्यात माझं एका विशिष्ट प्रकारचं शरीर आहे आणि विशिष्ट प्रकारचे क्लेश या शरीराच्या अनुषंगाने मला भोगावे लागत आहेत. तर या सगळ्या गोष्टींना प्रारब्ध म्हणतात, जी फलित झालेली आहेत. आणि जी पुढच्या भावी आयुष्यामध्ये किंवा पुढच्या जन्मांमध्ये जी फळणार आहेत त्याला अप्रारब्ध म्हणतात. त्या दोन्ही प्रकारच्या पापाचा नाश भक्ती केल्यामुळे होतो. आणि भक्ती केल्यामुळे आपण भक्ती यासाठी नाही करायची की पापाचा नाश होईल, भक्ती यासाठी करायची की भगवंतांना संतुष्ट करता येईल. पण ते करत असताना आपोआपच भगवंत एवढे कृपाळू आहेत आणि भक्ती देवी इतकी कृपाळू आहे की ती या सर्व पापांचा नाश करते आणि त्याच्यामुळे निर्माण होणारे जे क्लेश आहेत ते दूर करते. तर भक्ती करणं म्हणजे उदाहरणार्थ खीर बनवण्यासारखं आहे. पूर्वीच्या काळामध्ये लोक खीर बनवायचे तेव्हा चुलीवर खीर बनवायचे आणि लाकडं त्याच्यामध्ये जाळायचे. तर मुख्य फळ आणि अनुषंगिक फळ काय ते मी थोडक्यात सांगतो. तर खीर आपण बनवतो ती जेव्हा दूध घेतो आणि त्याच्यामध्ये दूध उकळवतो आणि मग त्याच्यामध्ये तांदूळ आणि सगळ्यात शेवटी साखर टाकतो आणि खीर तयार करतो. पण ही खीर तयार होत असताना एक अनुषंगिक फळ म्हणून लाकडाची राख पण तयार होते. आता मला सांगा, खीर तयार करण्याचा मुख्य उद्देश काय आहे? की चविष्ट खीर तयार व्हावी की खूप जास्त लाकडाचं जी राख आहे ती जळून राख तयार व्हावी? तर राख तयार करण्यासाठी, कारण ती सुद्धा कधी कामाला येते, पूर्वीच्या काळामध्ये त्यानेच लोक भांडी घासत असत. पण कोणी मुद्दाम लाकडं जाळून खीर यासाठी बनवत नाही की लाकडाची राख मिळावी म्हणून. ती अनुषंगिक रूपामध्ये मिळतेच. खीर यासाठी बनवतो, आपलं पूर्ण लक्ष कुठे पाहिजे, तर दूध लागत नाही ना खाली तळाला, योग्य वेळेनंतर दूध खाली आपण उतरवतोय ना, सारखी ती ढवळत राहतोय ना, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित पाहिजे. पण लाकडाची राख आपोआपच सोबत मिळते. मुख्य फळ आहे अत्यंत चविष्ट खीर, पण अनुषंगिक फळ आहे लाकडाची राख. त्याच प्रकारे मुख्य फळ आहे भक्ती करण्याचं, भगवंताविषयीचं प्रेम, पण अनुषंगिक फळ आहे की आपल्या सगळ्या पापांचा नाश, आपल्या सगळ्या क्लेशांचा नाश. त्याच्यावर आपलं लक्ष नको, ते आपोआप होत राहील. आपण आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे की आपण भक्ती कशी चांगल्या प्रकारे करू. तर पाप नष्ट होणं, प्रारब्ध नष्ट होणं याबद्दल सांगतायत की कोणी कधी अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला येतो, कोणी अत्यंत कधी कधी जिथे शिक्षणाची सुद्धा सुविधा नाही अशा कुटुंबामध्ये जन्माला येतो. अशा प्रकारचा जन्म याला प्रारब्ध म्हटलंय. आणि भक्ती सुरुवातीची सुरुवात केल्या केल्या पहिल्या दिवसापासून या प्रारब्ध कर्माचा भक्ती नाश करते. त्याचं उदाहरण काय, तर देवहूती देवी आपल्या पुत्रांना भगवान कपिल देवांना सांगते, यन्नामधेय श्रवणानुकीर्तनात
यत् प्रवणात् यत् श्रवणादपि क्वचित स्वादोपि सद्य सवनाय कल्पते कुतः पुनस्ते भगवन्नु दर्शनात. तर म्हणते, हे भगवंता, तुमचं य नामदेव श्रवणानु कीर्तनात य प्रवणात, तुमची पूजा केल्यामुळे, तुमचं नाव ग्रहण केल्यामुळे, यात स्मरणात बी क्वचित, तुमचं क्वचित स्मरण केल्यामुळे, एवढं करून केल्यानंतर काय होतं, श्वादोपी सध्या शमनाय कल्पते. म्हणजे एखाद्या चांडाळ सुद्धा काय करतो, तो सुद्धा यज्ञ करण्यासाठी त्याचा अधिकार त्याला प्राप्त होतो. हे भक्तीचं वैशिष्ट्य सांगितलंय. हे भक्तीची लक्षणं सांगितलेत. ते प्रारब्धाचा सुद्धा नाश भक्ती करू शकते. ज्ञान आणि कर्म या दोन्ही मार्गांमध्ये प्रारब्धाचा नाश होत नाही, त्या प्रारब्धाची फळं भोगावीच लागतात. पण भक्तीमध्ये मात्र भजन क्रिया चालू केल्या या सगळ्यांचा नाश होतो. तर मग पाहतो आपण की अरे मग शुद्ध भक्ताला सुद्धा कधी कधी सुख आणि दुःख त्यांच्या जीवनात पाहायला मिळतात. ते कसं काय? तर त्याचं समाधान असं आहे की एकदा तुमच्यामध्ये शुद्ध भक्ती श्रद्धा निर्माण झाली आणि तुम्ही भजन क्रिया करायला सुरुवात केली साधू संघामध्ये, तर भगवंत स्वयं तुमच्या सुखदुःखासाठी कारणीभूत असतात. जी सुखदुःख कर्माने उत्पन्न झालेली नाही आहेत, पापा पुण्यामुळे उत्पन्न झालेली नाही आहेत, पण भगवंतांच्या स्वतंत्र इच्छेने निर्माण झाली आहेत, जी आपल्याला भगवंतांच्या जवळ घेऊन जातात. तर भक्ताला असलेली सुख हे भगवंतच त्याला ते सुख प्रदान करतात, जेणेकरून तो सुख सुविधा भगवंतांच्या सेवेसाठी वापरू शकतो. आणि दुःख भगवंतच त्याला ती दुःख देतात. यस्याहम अनिगृह्णामि हरिशेत धनम शनै, त्याच्यावर भगवंत विशेष कृपा करतायत. एखाद्याला धन इत्यादीचा मद निर्माण झाला असेल तर त्याला तो बाजूला करून भगवंत त्या भक्ताला आलिंगन करू इच्छित आहेत, पण मध्ये त्याच्या पैशाची पेटी मध्ये येते, तर ती पैशाची जी पेटी ती भगवंत बाजूला करतायत आणि त्याला आलिंगन करतायत असं समजावं. कारण ती दुःख सुद्धा भगवंतांनीच त्याच्यासाठी दिलेली एक केलेली योजना आहे. आणि कधी कधी भक्तीमध्ये अपराध केल्यामुळे सुद्धा आपल्याला धडा शिकवण्यासाठी की दुःख भक्ताच्या जीवनामध्ये येतात. पण कर्माने निर्माण झालेली जी सुख दुःख आहेत त्याचा नाश भक्ती स्वतः करते. तर पुढे अप्रारब्ध म्हणजे पुढे जी फळणार आहेत अशा पापांचा सुद्धा भक्ती नाश करते. अप्रारब्ध फलम पापम बीज कूटम बीजम फलोन्मुखम क्रमेण प्रविलीयेत विष्णू भक्तिरतात्मनाम. तर सगळ्यात पहिल्यांदा भक्ती अप्रारब्ध फळांचा नाश करते, त्यानंतर प्रारब्ध पापांचा नाश करते. पहिल्यांदा अप्रारब्ध पापांचा नाश म्हणजे भविष्यात जी दुःख येणार आहेत त्यांचा नाश करते, आणि प्रारब्ध दुःखांचा पण नाश करते. तर आता कोणी म्हणेल, आता एखादा जन्मापासून आंधळा असला प्रारब्ध कर्मामुळे, पण समजा त्याने भक्ती करायला सुरुवात केली तर आपोआप त्याला डोळे येतात का? कारण तुम्ही म्हणताय की प्रारब्ध कर्माचा नाश होतो. तर इथे आपण विचार केला पाहिजे की क्लेशघनी याचा अर्थ त्याच्यापासून निर्माण होणारे क्लेश त्याला होत नाहीत. म्हणजे एखाद्या अंध व्यक्ती जन्मापासून जी अंध आहे तिने भक्ती करायला सुरुवात केली तर त्याला अंधपणामुळे येणारे जे क्लेश आहेत ते त्याला सतवत नाहीत आता. आणि उलट तो त्याच्या आंधळेपणाचा उपयोग भगवंताच्या भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी करू शकतो. इतका त्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो आयुष्याविषयी, कारण त्याला माहिती आहे माझं आयुष्याचं ध्येय काय आहे. तर पहिलं झालं पापहरण, पापाचा नाश. पण पापाच्या मागे पण एक भावना असते, एक वासना असते, पाप वासना, त्याला बीज म्हणतात. त्या बीजाचा सुद्धा कर्म वासना सुद्धा भक्ती शुद्ध करून टाकते. आणि ती पापाची जी वासना आहे ती अविद्येपासून आली. अविद्या म्हणजे काय? तर मी भगवंताचा सेवक आहे हे विसरून जाणं, आणि मी या जगाचा भाग आहे, या भौतिक जगाचा भाग आहे असं समजणं. तर ही जी अविद्या आहे ही सुद्धा भक्ती नष्ट करून सांगते, नष्ट करून टाकते. त्याचं पण उदाहरण आहे, यत पाद पंकज पलाश विलास भक्त्या कर्माशयम उद्ग्रथयन्ति संता स्रोतो गणास्तमरणम भज वासुदेवम तद्वन्नरिक्तमतयो यतयोपि रुद्धो स्रोतो गणास्तमरणम भज वासुदेवम. यत पाद पंकज पलाश विलास भक्त्या, भगवंतांच्या चरणकमळांची सेवा केल्याच्या विलास म्हणजे दिवसेंदिवस ती सेवा वाढत जाते. कर्माशयम ग्रथितम उद्ग्रथयन्ति संता, जे कर्म आणि पापांनी जे आपल्या हृदयावर एक गाठ बांधली ती
उद्ग्रथयन्ति संता. ते साधू लोक म्हणजे भक्त लोक काय करतात, ती नष्ट करून टाकतात. तद्वन नरिक्त मतयो यतयो विरुद्धो. पण जे ज्ञानी आणि योगी आहेत ते मात्र ही गोष्ट करू शकत नाही. कारण ते त्याच्या इंद्रियांना अडवण्याचा प्रयत्न करतात. इंद्रियाची तुलना केली नदीसोबत. नदीला आपण बाण घालून अडवू शकत नाही, तिकडे तिकडे पसरण्याचा प्रयत्न करेल. पण स्रोतो वनास्त मरणम भज वासुदेवन. पण त्या नदीला समुद्राच्या दिशेने जाणं हाच तिचा धर्म आहे. त्याच प्रकारे इंद्रियांचा धर्म आहे ऋषिकेन ऋषिकेश सेवन. तर अशा प्रकारे भक्त आपले डोळे भगवंतांच्या सेवेसाठी वापरतो, आपले कान भगवंतांची कथा ऐकण्यासाठी वापरतो, आपले हात पाय भगवंतांची सेवा करण्यासाठी वापरतो. आणि अशा प्रकारे भक्त जो आहे तो त्याच्या इंद्रियांना सर्व भौतिक प्रलोभनांपासून वाचू शकतो. पण ज्ञानी आणि योगी कृत्रिमरित्या त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो. पण जसं एखाद्या लहान मुलांना कुठली तरी चांगली वस्तू दिल्याशिवाय तो वाईट वस्तू सोडत नाही, त्याच प्रकारे केवळ त्याला शांत बस वाईट वस्तू सोड म्हटलं तर तो सोडणार नाही. त्याच प्रकारे भक्ती ही अत्यंत नैसर्गिक आहे आणि त्याच्यामध्ये उत्तम वस्तू मिळाल्या कारणामुळे वाईट वस्तू आपोआप सोडली जाते. पण ज्ञानी आणि योग्यांमध्ये काय होतं, तर त्यांना कृत्रिमरित्या इंद्रियांना शांत बसवण्याचा प्रयत्न केला जातो. पण ती किती वेळ शांत बसतील, पुन्हा ती त्यांचे जी प्रलोभन आहेत त्यांच्याकडे धावतील. सदृशम चेष्टते स्वस्या प्रकृतीर ज्ञानवानपी प्रकृती यांती भूतानी निग्रह किम करशती. भगवान कृष्ण स्वयं सांगतात, जे इंद्रियांचे स्वामी आहेत, आपल्या सर्व इंद्रियांचे स्वामी आहेत, ते सांगतात आपल्याला की तुम्ही तुमच्या इंद्रियांना नुसतं शांत बसवण्याचा प्रयत्न कसा काय करू शकता. तर ते त्यांच्या विषयांकडे पळतीलच. त्यांना उत्तम विषय द्या, अप्राकृत विषय द्या. तो उत्तम विषय म्हणजे काय, भगवंताचं रूप, भगवंताचं स्मरण, भगवंतांची सेवा. तर ही क्लेशग्नी बद्दल आपण पाहिलं. आता शुभदा बद्दल आपण पाहू. तर शुभदा याच्यामध्ये जेव्हा भक्ती करायला सुरुवात करतो आपण, 4 प्रकारच्या शुभ गोष्टी आपल्या जीवनामध्ये होतात. ही पण अनुषंगिक फळ आहेत. कुठल्या 4 गोष्टी? जगत प्रीणन म्हणजे संपूर्ण जगाचे आपण प्रिय होतो. जगत अनुरक्तता, संपूर्ण जगावर त्या भक्ताची काय होते, एक विशेष कृपा होते. म्हणजे संपूर्ण जगाचं भलं कसं होईल ते भक्त विचार करत असतो. सद्गुण, सर्व प्रकारचे सद्गुण आपोआपच त्या भक्तामध्ये येतात आणि सर्व प्रकारची सुख येतात. न मागता सुद्धा मुक्ती आणि परमानंदाची सुख जी आहेत ती त्याच्या जीवनामध्ये येतात. एक एक करून आपण बोल. जगत प्रीणनम म्हणजे काय, तर भक्ती केल्यामुळे जे त्याचा द्वेष करायचे अशा प्रकारचे लोक सुद्धा त्याच्यावर अनुरक्त होतात. जसं ध्रुव महाराज, त्यांची आई जी आहे सुनीती आणि सावत्राई होती सुरुची. सुरुचीने ध्रुव महाराजांचा एवढा अपमान केला, एवढी ईर्ष्या तिच्या मनामध्ये होती ध्रुव महाराजांसोबत. आणि पण जेव्हा ध्रुव महाराज भक्त बनले तेव्हा सुरुचीच्या सुद्धा डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यानंतर हरिदास ठाकूरांबद्दल सांगतात की ते त्यांच्या गुहेमध्ये असतात आणि एक विषारी सर्प त्यांच्या गुहेमध्ये ते भजन करत असताना त्याच्या बाजूला पहुडलेला असत. तर भक्तांनी हरिदास ठाकूरांना सांगितलं की अहो नामाचार्य हरिदास ठाकूर, आम्हाला नेहमी काळजी वाटते की हा साप तुम्हाला डसला तर काय होईल. तर हरिदास ठाकूर विचार करतात की हा साप तर मला काही करू शकत नाही, पण तुमची चिंता दूर करण्यासाठी हरिदास ठाकूर मनात इच्छा करतात की हा साप इकडून निघून जावा. तर तो साप सुद्धा हरिदास ठाकूर आणि त्यांचा संघ घेत असतो. पण बाकीच्या लोकांना चिंता न व्हावी यासाठी तो आपोआपच तो साप तिकडून निघून जातो. तर जगत प्रीणनम, जगताम अनुरक्तता. जसं श्रील प्रभुपाद संपूर्ण जगाच्या ज्या कल्याणासाठी त्यांनी काय केलं, त्याच्यावर एक छोटीशी कविता लिहिली होती. दुराचारी अन भरकटल्यांची सन्मार्गावरी त्यांची आणून दिदला आशीर्वाद. तर अनेक दुराचारी आणि दुर्वर्तन ज्यांचं होतं, तर अशा व्यक्तींना सुद्धा त्यांच्यावर विशेष कृपा करण्यासाठी, त्यांना भक्ती प्रदान करून त्यांच्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी प्रभुपादांनी पूर्ण 11 वर्षात 14 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केली.
आणि जवळजवळ प्रत्येक देशामध्ये कृष्ण भावनामृत या भक्तीचा प्रचार त्यांनी केला. श्रीपाद रामानुजाचार्यांचं पण उदाहरण आहे की त्यांनी सुद्धा भारतभर फिरून संपूर्ण जगावर एक एक प्रभुपदांच्या विषयी तर सांगतात की एकदा त्यांचे एक शिष्य होते नरनारायण प्रभू म्हणून, तर त्यांना ते सांगत होते की जेव्हा आपण भगवंताचा जप करतो तेव्हा तो केवळ स्वतःसाठी नाही तर एक छोट्या रेंगणाऱ्या किड्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना केली पाहिजे. तर असाच प्रभुपद रामानुजाचार्यांविषयी पण एक कथा आहे की एकदा त्यांचा जो शिष्य आहे तो तिरुपतीच्या डोंगरावरून प्रसाद घेऊन येतो, पण त्यांना त्याच्यामध्ये एक मुंगी सापडते. तर रामानुजाचार्य म्हणतात या मुंगीला तू पुन्हा वरती ठेवून परत ये. तर अशा प्रकारे सर्व प्राणी मात्र, सर्व जीव मात्रांवर त्यांचा अनुराग होता, त्यांचं भलं कसं व्हावं याचा विचार होता. तरी जगात अनुरक्तता हे पण भक्ती केल्यामुळे लक्षण प्राप्त होतं, भक्तामध्ये दिसून येतं. सद्गुण तर म्हणतात विविध जे सद्गुण आहेत, विनम्रता आहे, सोशिकता आहे, इतरांविषयी प्रेम आहे, दया आहे, सद्भाव आहे, क्षमा आहे. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सद्गुण जे विविध सद्गुण आहेत ते भक्ती केल्यामुळे आपोआपच त्या भक्तामध्ये त्याचा आश्रय घेतात. यस्यास्ति भक्तिर् भगवती अकिंचना सर्वैर गुणैस्तत्र समासते सुरा. तर म्हणतात ज्याच्यामध्ये अकिंचन भक्ती आहे तो त्याच्यामध्ये आपोआप सगळे गुण समाविष्ट होतात. हराव भक्तस्य कुतो महत् गुणा. आणि हरीचा जो अभक्त आहे त्याच्यामध्ये कसे काही गुण निर्माण होऊ शकतील. मनोरथे ना असती धावतो बही, कारण त्याचं मन इकडे तिकडे, चंचल मन इकडे तिकडे पळत आहे, कधी सद्गुण दाखवेल कधी दुर्गुण. तसं कंस एवढा आव आणत होता आपल्या प्रेमाचा देवकीविषयी की तिचा रथ तिच्या विवाहाच्या दिवशी वसुदेव आणि देवकीचा स्वतः रथ हाकण्यासाठी त्याने हातामध्ये चाबूक घेतले. पण जशी आकाशवाणी झाली की देवकीचा 8वा गर्भ तुझा मृत्यू, त्याच्याद्वारे तुझा मृत्यू होईल, तर लगेच त्याने खड्ग उपसलं स्वतःच. तर अशा प्रकारचा सद्गुण काय कामाचा, जो एका क्षणामध्ये सरड्याप्रमाणे रंग बदलणारा सद्गुण आहे. नावापुरताच तो सद्गुण आहे. त्याच प्रकारे बरेच जण कर्णाची वाह करतात, ह्या किती दानवीर होता, दानशूर होता. पण भगवंताचा भक्त नसल्यामुळे त्याची दानवीरता, दानशूरता ही काही अप्राकृत नव्हे, ती प्रकृतीच्या गुणांमधून निर्माण झालेली आहे. आणि प्रकृतीचे गुण तर सत्व रजतम वर खाली लाटेसोबत ते गुण सुद्धा दुर्गुणामध्ये बदलायला वेळ लागत नाही. जसं आपण पाहतो की एवढा समजा तो दानवीर असला तर जी द्रौपदी आहे, महान सती स्त्री आहे, भगवंतांची भक्त आहे, तिचा अपमान करण्याची जी सूचना आहे किंवा जो विचार आहे, कल्पना जी आहे ती कर्णानेच दिली होती. अशा प्रकारचा दुर्विचार, दुर्गुण कसा काय संभवू शकतो जो खरोखर सद्गुणी असेल तर. या विरुद्ध अर्जुनाने स्त्रियांना किती मोठा मान दिला होता की उर्वशी स्वतः अर्जुनासोबत अभिलाषा करत होती की मला तुमचा संग द्या म्हणून. अर्जुनाने काय सांगितलं की हे माते, जशी कुंती आहे, जशी माद्री आहे, जशी इंद्राची पत्नी म्हणजे माझ्या आई समान आहे शची, त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा माझ्या माते समान आहात, असं अर्जुन म्हणू शकला. की एका स्त्रीचा मान कसा राखायचा ते अर्जुन समजू शकला, पण ही कर्ण नाही समजू शकला, कारण कर्ण अभक्त होता आणि अर्जुन मात्र भगवान श्रीकृष्णांचे मोठे भक्त होते. भक्तोसी मे सखा चैती रहस्यमिदमुत्तमम्. तर आपल्याला हा विवेक असला पाहिजे की कुठेही काही थोडाफार दानवीरता कोणी तिथे दाखवली म्हणजे तो महान आहे असा अजिबात त्याचा अर्थ नाहीये. तर सर्व प्रकारचे सद्गुण कोणामध्ये असू शकतात. जो भगवंताचा भक्त आहे, अर्जुनासारखा, युधिष्ठिर महाराजांसारखा, त्यांच्यामध्ये सर्व सद्गुण आपोआपच उपस्थित होतात. आणि जे अभक्तांचे जे सद्गुण आहेत ते तत्कालिक असतात, क्षणिक असतात, आंशिक असतात. आणि कधीही कुठलीही एक वाऱ्याचा झोका आला किंवा एक झुळूक आली किंवा एक लाट आली की ते सद्गुण दुर्गुणामध्ये बदलण्यासाठी वेळ लागत नाही. तर हे आपल्याला व्यवस्थित लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर सुख, सगळ्या प्रकारची सुख भक्तांच्या पायाशी लोळणं घेऊ शकतात, पण भक्ताला या सगळ्या सुखात काही स्वारस्य नाही. त्याचं स्वारस्य एकामध्येच आहे, भगवंत कसे संतुष्ट होतील. पुढचं लक्षण आहे मोक्ष लघुता कृता. तर ईश्वरांचा जो अनुभव आहे हे भक्तीमध्ये अजून प्रगती झाल्यानंतर जेव्हा भाव स्तरावर आपण पोहोचू तेव्हा मोक्ष लघुताकृत
म्हणजे ईश्वराचा जो अनुभव आहे तो आनंद मोक्षाला सुद्धा हरवतो. विलोमंगल ठाकूर सांगतात, भक्ती स्वयी स्थिरतरा भगवन यदि स्यात् दैवेन न फलती दिव्य किशोर मूर्ती. तर म्हणतायत की धर्मार्थ काम गतया समय प्रतीक्षा मुक्ती स्वयं मुकुलितांजली सेवती अस्मान. धर्मार्थ काम गतया समय प्रतीक्षा. तर बिलोमंगल ठाकूर म्हणतायत, भक्ती स्तोई स्थिरतरा भगवन यदि स्यात्. भगवंता तुमच्यावरती स्थिर भक्ती जेव्हा आमची निर्माण होईल तेव्हा काय होईल? दैवेन न फलती दिव्य किशोर मूर्ती. तुमच्या दिव्य किशोर मूर्तीचा जेव्हा आम्ही अनुभव करू तेव्हा काय होईल? मुक्ती स्वयं मुकुलितांजली सेवती अस्मान. मुक्ती देवी स्वयं हात जोडून एका चेटिकेप्रमाणे आमच्या समोर उभी राहील. आणि धर्मार्थ काम गतया समय प्रतीक्षा. आणि तिच्या मागे धर्म अर्थ काम या ज्या गती आहेत ते समय प्रतीक्षा करतील त्या भक्ताची, की आम्हाला कधी आदेश मिळतोय. पण भक्त या सर्वांमध्ये याचं काही स्वारस्य नाहीये. या चेटिकांमध्ये त्याचा केवळ स्वारस्य आहे भक्ती देवीमध्ये. प्रबोधानंद सरस्वती ठाकूर पण म्हणतात, कैवल्यम नरकायते त्रिदशपूर आकाश पुष्पायते दुर्दांतेंद्रिय काल सर्प पटेली प्रोत्खात दंष्ट्रायते विश्वम पूर्ण सुखायते विधि महेंद्र आदिश्य कीटायते तम गौरमेव यत् कारुण्य कटाक्ष वैभववताम तम गौरमेवस्तुमः. प्रबोधानंद सरस्वती ठाकूर म्हणतात, कैवल्यम नरकायते. अरे जे ज्ञानी लोक कैवल्याच्या मागे पडलेत, वेडे झालेत, कैवल्यम नरकायते. जेव्हा भक्तीचा अनुभव होतो, भगवंताचा साक्षात्कार होतो, तेव्हा कैवल्य नरकायते, नरकप्राय वाटायला सुरुवात होते. खास करून चैतन्य महाप्रभूंचे ज्यांच्यावर कृपा कटाक्ष आहेत त्यासाठी. त्रिदशपूर आकाश पुष्पायते. आणि स्वर्ग इत्यादी जे भोग आहेत ते एका आकाश पुष्पाप्रमाणे काल्पनिक वाटायला सुरुवात होते. त्याच्यात काही अर्थ त्याला दिसू देत नाही. दुर्दांतेंद्रिय काल सर्प पटेली प्रोत्खात दंष्ट्रायते. जे योगी लोक, ज्ञानी लोक, जे इंद्रियांवर जे एका विषारी सापाप्रमाणे त्याच्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात, ज्याला चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त झाली, कृष्णाची कृपा प्राप्त झाली, त्याच्यासाठी काय आहेत ती इंद्रिय? म्हणजे दात काढलेल्या सापाप्रमाणे. ते त्याचं काही बिघडवू शकत नाही. विश्वम पूर्ण सुख आहे ते, पूर्ण विश्व सुखमय भासतं त्याला. विधी महेंद्र आदिश्य कीटा येते. आणि ब्रह्म इंद्र सारखी जी पद आहेत ती सुद्धा एखाद्या कीटकाप्रमाणे त्याला वाटायला. आणि अशा चैतन्य महाप्रभूंना आम्ही प्रणाम करतो. पृथू महाराज पण हीच गोष्ट सांगतात पुढे. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की मोक्ष किंवा मुक्ती जी आहे ती तो काही आपल्या जीवाचा नित्य धर्म नाहीये. नित्य धर्म हा भक्तीचा आहे. कारण एका अनुषंगिक कारणामुळे जे जीवाचं पतन झालंय, जे बद्धता, मायाबद्धता निर्माण झाली आहे, ती बद्ध मायाच्या संबंधित त्याचं बंधन आहे आणि मायाच्या संबंधित त्याचा मोक्ष सुद्धा आहे. आणि ती एका क्षणात होणारी गोष्ट आहे. पण त्यानंतर मुक्ती प्राप्त झाल्यानंतर शाश्वत काळासाठी तो काय करणार आहे? तो त्याचा नित्य धर्म आहे. किंवा मुक्ती प्राप्त होण्याच्या आधी सुद्धा शाश्वत काळासाठी त्याचा काय धर्म आहे? तो नित्य धर्म आहे. आणि तो धर्म म्हणजे भगवंतांची भक्ती आहे, जो मुक्तीच्या आधी, मुक्तीच्या मध्ये, मुक्तीच्या नंतर सदैव कायम राहतो, सदैव टिकून राहतो. तो आहे भक्ती नित्य धर्म. कारण तो चिन्मय वास्तवाशी त्याचा संबंध आहे आणि त्याचा अनुषंगिक मायाबंधनाशी संबंध नाही. सुदुर्लभा, चौथा गुणधर्म, हा पण सुद्धा भावभक्तीचं लक्षण आहे. म्हणजे एक उच्च स्तराच्या भक्तीचं लक्षण आहे, एक साधना भक्तीचं लक्षण नाही. साधना भक्ती काय ते आपण पुढच्या वेळेला पाहणार आहोत. साधनो गै अनासंगै अलभ्या सुचिरादपि हरिणाच्या आशु अधेया इति द्विधा सा स्यात् सुदुर्लभा. भगवंतांची भावभक्ती मिळणं अत्यंत सुदुर्लभ आहे. का? कारण अनेक प्रकारचे साधना करून सुद्धा अलभ्य आहे. अनेक प्रकारची साधना भक्तीचं मिश्रण करून जेव्हा केली जातात तरी सुद्धा अनंत काळापर्यंत जरी केली तरी सुद्धा भावभक्ती मिळू शकते. जेव्हा केवळ शुद्ध साधना भक्ती एखादा भक्त करतोय त्यालाच पुढे जाऊन आसक्ती स्तर प्राप्त झाल्यानंतरच कृष्णाप्रती भावभक्ती प्राप्त होते. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे दोन गोष्टी पाहू. प्रयोजन आपलं असलं पाहिजे भगवंताविषयी प्रेम, आणि अभिधेय म्हणजे जी कृती, आपली जी क्रिया असली पाहिजे ती आहे साक्षात भजन. जेव्हा साक्षात भजन भगवंताचं प्रेम प्राप्त करण्यासाठी केले जाते तेव्हा हळूहळू
आसक्ती भगवंताविषयी निर्माण होते, त्याच्यानंतरच भगवंताविषयी भाव निर्माण होतो. म्हणजे एवढी ही अशी काही स्वस्त गोष्ट नाहीये, ही महागडी गोष्ट आहे. ती आपोआप साधी सोपी गोष्ट नाहीये. सरळ सरळ कोणालाही कुठेही उपलब्ध होईल अशी गोष्ट नाहीये, सुदुर्लभ आहे. कारण ज्ञान मिश्र भक्ती करून मुक्ती सहज प्राप्त होते, कर्म मिश्र भक्ती करून भुक्ती म्हणजे स्वर्गलोक सहज प्राप्त होतात. परंतु संयम साधन सहस्त्रे हरिभक्ती सुदुर्लभा. पण अशा सहस्त्र साधन करून सुद्धा हरिभक्ती प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून तर म्हणतात राजन पतिर गुरुरलम भवताम यदुनाम दैवम प्रिय कुलपती क्वचकिं करो वा अस्तेव अस्तेव भगवान भजताम मुकुंद मुक्तीम ददाती करेचित मन भक्ती योगम. भगवान कृष्ण मुक्ती सहज देऊ शकतात, पण भाव भक्ती सहज देत नाहीत. ज्यांची केवळ अन्य अभिलाषिता आहे, कुठल्याही भुक्ती आणि मुक्तीची इच्छा हृदयामध्ये नाही, त्यांना मात्र आसक्ती मिळाल्यानंतर लगेचच भगवंत भाव भक्तीची प्राप्ती करून देतात. आणि हा भाव अशा प्रकारचे आहे की जगामध्ये याच्या इतकं दुर्लभ दुसरं काहीच नाही. आणि हे प्राप्त झाल्यानंतर मनुष्य जीवन कृतार्थ झालं असं म्हणू शकतो. त्यानंतर भावभक्तीनंतर प्रेमभक्ती प्राप्त होते. तर या भावभक्ती, साधन भक्ती, प्रेमभक्ती काय आपण पुढच्या वेळेला चर्चा करणार आहोत. तर इकडे आपण समजू साधन भक्ती म्हणजे सुरुवात आहे, भावभक्ती म्हणजे मध्य आहे, आणि प्रेम भक्ती म्हणजे त्याचा सर्वात शेवटचं जे फळ आहे. तर हे फळ सांद्रानंद विशेषांत अशा प्रकारचा आनंद हृदयामध्ये निर्माण होतो की ब्रह्मानंदाचा आनंद करोडो पटीने जरी त्याला गुणाकार केला तरी सुद्धा एक भक्तीच्या सागरातला एका अणुशी त्याची तुलना केली जाऊ शकत नाही. ब्रह्मानंदो भवे तेश चेत प्रार्थ गुणीकृता नैती भक्ती सुखांबोधे परमाणु तुलामपी. म्हणून आपण पाहतो मोठमोठे जे ज्ञानी आहेत जसे चतुष्कुमार, ते भगवंतांच्या चरणाच्या वर जी तुळशी लावली होती त्याचा सुगंध प्राप्त करून त्यांच्या हृदयामध्ये एक प्रकारचा अप्राकृत भाव निर्माण झाला, आणि त्यांनी ती पूर्वीची जी ज्ञानमिश्र भक्ती सोडून शुद्ध भक्ती करण्याचा शुद्ध भक्तीचा त्यांनी अवलंब केला. आणि त्याचं उदाहरण सांगतात, तस्यारविंद नयनस्य पदारविंद किंजल कमिश्र तुलसी मकरंद वायू अंतर्गतेन स्वविवरेण चकार तेषाम संक्षोभम अक्षरजुषाम अपिचित्त तन्वो. म्हणतात चतुष्कुमारांनी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा भगवान नारायणांना पाहिलं, त्यांच्या चरणांच्या तुळशी जेव्हा त्यांना दंडवत करू लागले, तेव्हा त्या चरणाच्या तुळशी मिश्रच्या गंधाने त्यांच्या हृदयामध्ये अशा प्रकारचा क्षोभ निर्माण झाला की ते सर्व जे त्यांची मुक्तीचे विचार, मोक्षाचे विचार आणि सर्व काही विसरून गेले. केवळ भक्तीचा विचार त्यांच्या हृदयामध्ये एक घर करून राहिला. आणि त्यानंतर शेवटचं लक्षण म्हणजे श्रीकृष्ण आकर्षणी. तर हे प्रेमभक्ती एवढी प्रचंड प्रभावी आहे की भगवान कृष्ण जे संपूर्ण जगताला आकर्षून घेतात, तर त्या श्रीकृष्णांना त्यांच्या पार्षदासोबत ती आकर्षून घेते. तो भक्त आकर्षण घेतो ज्याच्या हृदयामध्ये ही भक्ती आहे, प्रेमभक्ती आहे. कृत्वा हरिम प्रेम भाजम प्रियवर्ग समन्वितम. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे पार्षद आहेत, राधाराणी आहेत, ललिता, विशाखा आहेत, सुबल, श्रीदामा, हे मित्र आहेत, बलरामजी, यशोदानंद, या सर्वांना आकर्षण घेते भक्ती, प्रेमभक्ती. म्हणून तिला श्रीकृष्ण आकर्षणी म्हटलंय. तर भगवंत सांगतायत, न साधयति माम योगो न सांख्यम धर्म उद्धव न साध्याय तपस्त्यागो यथा भक्तिर्ममोर्जिता. एक भगवंतांची जी अन्याभिलाषिता शून्य भक्ती आहे तीच पुढे प्रेमभक्ती प्राप्त करून देते, आणि तीच भगवंतांना वश सुद्धा करून घेते. तर इकडे नारद मुनी जे प्रमाण सांगतात, युधिष्ठिर महाराज प्रल्हाद महाराज विषयी ऐकतात आणि म्हणतात, अरे प्रल्हाद महाराजांनंतर नरसिंहदेवाचं दर्शन घडलं, मी तर किती दुर्भागी आहे, मला भगवंताचं दर्शनच नाही घडलं. नारद मुनी म्हणतात, अहो युधिष्ठिर महाराज, तुम्ही एवढे महान आहात की भगवान श्रीकृष्ण तुम्हाला सोडण्याची पण इच्छा नाही तुम्हाला. तुमच्याच घरी त्यांचं सदैव वास्तव्य असतं आणि त्यांना पाहण्यासाठी लोक तुमच्या घरी येतात. प्रल्हाद महाराजच्या बाबतीत असं काही घडलं नाही, पण तुमच्या बाबतीत असं घडलं. इव्हन प्रल्हाद महाराजांचा जो गुरु नारद मुनी म्हणजे मी स्वतः, माझ्या बाबतीत असं घडलं नाहीये, पण तुमच्या बाबतीत असं घडत आहे. म्हणजे तुम्ही किती भाग्यवान आहात. युयम नृ लोके बत भूरी भागा लोकम पुनाना मुनयो अभियंती लेशाम गृहान आवसती ती साक्षात गुडम परब्रह्म मनुष्यलिंगम.
या मनुष्याकार रूप शाश्वत रूपामध्ये साक्षात गूढ परब्रह्म तुमच्या घरीच वास करताय. आणि त्यांना पाहण्यासाठी सगळे मुनी येत आहेत. तुमचंच केवढं मोठं अहोभाग्य आहे की जे परम ब्रह्म परमात्मा याचे वरचे जे भगवान आहेत, याचे वरचे जे स्वयं भगवान रूप आहे भगवान श्रीकृष्णाचं, ते तुमच्या घरी वास करते. तशा प्रकारे श्रीकृष्ण आकर्षणी, कृष्णाला पण आकर्षण करून घेऊ शकते. ही 6 लक्षणं आपण यावेळेला पाहिली या सत्रामध्ये. त्यापैकी पहिली 5 जी लक्षणं आहेत ती अनुषंगिक आहेत, आणि 6वं जे लक्षण आहे ते मात्र काय आहे तर मुख्य फळ आहे. कृष्णाला आकर्षून घेणं हे भक्तीचं मुख्य फळ आहे. त्यानंतर क्लेशग्नी, सर्व पापांचा नाश, अप्रारब्ध पापांचा नाश, परारब्ध पापांचा नाश, पापाच्या वासनेचा नाश, त्यानंतर अविद्येचा नाश, हे सगळं क्लेशग्नीमध्ये येतं. शुभदा, जगत प्रीणनम, म्हणजे जग जग त्या भक्तावर त्यांची प्रीती निर्माण होते आणि त्याची जगावर प्रीती निर्माण होते. सर्व प्रकारचे सद्गुण आणि सर्व प्रकारची सुख ही सुद्धा त्याला आपोआप प्राप्त होतात, त्याला शुभदा म्हणतात. तिसरं म्हणजे मोक्ष लघुता कृत, म्हणजे मोक्षाची कल्पना सुद्धा त्याला अगदी कटू वाटायला लागते त्या भक्ताला. त्यानंतर मोक्ष लघुता कृतानंतर सुदुर्लभा, म्हणजे अत्यंत दुर्मिळ रत्न आहे हे, आणि त्यासाठी आवश्यक तेवढे किंमत आपल्याला चुकवली पाहिजे. ती म्हणजे आपला जी कृतज्ञ भावाने, नम्र भावाने, सातत्याने आणि उत्कंठेने भगवंतांची सेवा करत राहणं. त्यानंतर सांद्रानंद विशेष आत्मा, प्रेमभक्ती प्राप्त झाल्यानंतर अशा प्रकारचा घन आनंद प्राप्त होतो. आणि याच्या सगळ्यात शेवटी म्हणजे कृष्ण आकर्षणी, श्रीकृष्ण आकर्षणी, भगवान श्रीकृष्ण त्यांच्या पार्षदा सकट तो भक्त आकर्षण घेऊ शकतो आणि भगवंतांची अधिकाधिक तो सेवा करू शकतो. तर इकडे आपण दुसरं सत्र संपुष्टात आणलं आणि पुढच्या वेळेला आपण तिसरं सत्र संपन्न करू आणि त्याच्यामध्ये आपण साधन भक्ती म्हणजे काय त्याची शास्त्रशुद्ध चर्चा करू. तर खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.